चित्तस्य पदेन माचं मलं शरीरस्य च वेदकेनं योपाकलोपं प्रवनं मुनीनं पतञ्जलि प्राञ्जलि प्राणतोऽस्मि। ओम शांति शांति शांति। हरि ओम। रफ हँड डोळ्यामध्ये कसं ठेवायचं आहे, टॅप नमस्ते। नेक अप अँड डाऊन करायचं आहे आपल्याला। श्वास घेत मानवरती स्ट्रेच करायचा आहे, पुन्हा श्वास घेत हळूवार सोडत खाली। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं आपण काउंटिंग करू शकता। 1 to 10 किंवा 1 to 20 वाढवत जायचं आहे पुढे पुढे। त्यानंतर साईड बेस टू लेफ्ट टू राईट आपल्याला या पद्धतीने श्वास घेत आणि हळूवार श्वास सोडत आपल्याला लेफ्ट टू राईट बघायचं आहे खांद्याच्या दिशेने। त्यानंतर साईड बेस 3 आपला कान खांद्याच्या दिशेने टच करायचा आहे, स्ट्रेच करायचे आहेत मानेला हळूवार। त्यानंतर नेक रोटेशन काउंटिंग वाईज तुम्ही करू शकता 1 to 10। त्यानंतर पुन्हा आपल्याला रिव्हर्समध्ये यायचं आहे। त्यानंतर चीन अप अँड डाऊन करायची आहे। जितका आपल्याला आ करता येईल तितका आ करायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण माउथ करतो त्याप्रमाणे माउथ वर करायचं आहे। त्यानंतर हात रफ करायचे आहेत आणि हलकंसं गळ्याला मसाज करायचा आहे। रिलॅक्स। त्यानंतर आपण करणार आहोत शोल्डर रोटेशन। श्वास घेत वरती आणि श्वास सोडत खाली। एल्बो टच करायचं आहे। त्यानंतर पुन्हा रिव्हर्समध्ये श्वासाकडे लक्ष पाहिजे आपलं। त्यानंतर आपण करणार आहोत हँड स्ट्रेचिंग। या पद्धतीने खाली हाताला खेचायचा आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला दुसरा हात स्ट्रेच करायचा आहे। यानंतर घेणार आहोत आपण मंडूकासन अंगठा आतमध्ये आणि 4 बोटं मोठी बंद करून बेंबीच्या खाली हळूवार श्वास घेत नंतर हळूवार श्वास सोडत आपल्याला वरती बघायचं आहे। होल्ड करायचं आहे 1 to 10 काउंटिंग। रिलॅक्स। पुन्हा एकदा आपण करणार आहोत। श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडत खाली होल्ड करायचा आहे मंडूकासनाला। पुन्हा रिलॅक्स। पुन्हा एकदा आपण करणार आहोत। आता आपण डोकं जमिनीला टेकवणार आहोत। होल्ड करायचं आहे आसनाला। त्यानंतर पुन्हा हळूवार वरती रिलॅक्स। आता यानंतर आपण करणार आहोत पाठीमागे हँड्स लॉक करायचे आहेत आणि श्वास घेत हळूवार श्वास सोडत खाली डोकं जमिनीला टच करून आता या पद्धतीने आपल्याला वरती स्ट्रेच करायचे आहेत। होल्ड करायचं आहे, रिलॅक्स। पुन्हा एकदा आपण करणार आहोत श्वास घेऊन नंतर हळूवार श्वास सोडत डोकं जमिनीला टेकवायचं आहे। होल्ड करायचं आहे 1 to 10 काउंटिंग आपल्याला कुवतीनुसार।
रिलॅक्स. आता यानंतर आपण करणार आहोत योगमुद्रा. श्वास हळूवार घेऊन हळूवार श्वास सोडत पूर्णपणे रिलॅक्स व्हायचं आहे. पायांवरती बसायचं आहे. पूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे. रिलॅक्स व्हायचं आहे. पुन्हा एकदा आपण करणार आहोत. श्वास घेत हळूवार श्वास सोडत रिलॅक्स. तुम्ही काउंटिंग करू शकता 1 to 10 किंवा 1 मिनिटपर्यंत होल्ड. रिलॅक्स. आता उभं राहायचं आहे आणि डावा हात आहे तो गोलाकार पद्धतीने फिरवायचा आहे. त्यानंतर पुन्हा रिव्हर्स अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर आपल्याला उजवा हात घ्यायचा आहे, गोलाकार पद्धतीने फिरवायचा आहे. पुन्हा अँटी क्लॉकवाईज. यानंतर दोन्ही हात आपल्याला गोलाकार पद्धतीने घेऊन या पद्धतीने श्वासाकडे लक्ष ठेवायचं. आपल्याला श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. पुन्हा रिव्हर्स अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर आपण करणार आहोत हिप रोटेशन. 1 to 10 काउंटिंग. पुन्हा आपण रिव्हर्समध्ये करणार आहोत. त्यानंतर साईडला आपल्याला या पद्धतीने स्ट्रेच करायचं आहे. पायामध्ये थोडंसं हलकंसं अंतर ठेवून. त्यानंतर आपण पाय वरती घेऊन पायाच्या खालनं आपण करणार आहोत 1 to 10 काउंटिंग. त्यानंतर पाय लेफ्ट टू राईट आपण या पद्धतीने वळवायचं आहे. त्यानंतर दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं आहे आणि लेफ्ट हाताने उजव्या हाताने डाव्या हाताला पायाच्या अंगठ्याचे इथे पकडून वरती होल्ड करायचं आहे. मानवरती, हातवरती होल्ड. त्यानंतर परत दुसऱ्या बाजूने आपल्याला या पद्धतीने होल्ड करायचं आहे. त्यानंतर अल्टरनेट आपल्याला करायचं आहे लेफ्ट टू राईट 1 to 10 किंवा 1 to 20 पर्यंत काउंटिंग. नंतर साईड जंपिंग 1 to 10 किंवा 20 आपल्या कुवतीनुसार सुरुवातीला. त्यानंतर हळूवार रनिंग करायची आहे. त्यानंतर थोडं फास्टमध्ये आपल्याला घेऊन वरती पाय उचलून रनिंग करायची आहे. स्टार्ट करूया. 1 to 10 to 1 to 20 50पर्यंत जायचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर खाली येऊन आपल्याला या पद्धतीने रनिंग करायचं आहे. आता आपल्याला पाठीवर झोपून भुजंगासनामध्ये दोन्ही पाय जवळ, हात छातीच्या साईडला भुजंगासन करायचं आपल्याला. भुजंगासन करताना श्वास घ्यायचा आहे, होल्ड, एल्बो पाठी, श्वासाकडे लक्ष, होल्ड करायचं आहे 1 to 10 काउंटिंग. रिलॅक्स. पुन्हा एकदा होल्ड, रिलॅक्स. पुन्हा एकदा आपण करणार आहोत भुजंगासन, होल्ड, यानंतर आपण पर्वतासनामध्ये जाणार आहोत.
दोन्ही पाय पाठचे जमिनीला टच करायचे आहेत आणि डोकं नेहमीच्या दिशेने आपल्याला बघायचं आहे. या पद्धतीने जितकं स्ट्रेच करता येईल तितकं स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर आपल्याला डावा पाय वरती या पद्धतीने आणि डोकं खाली जमिनीला टच करून होल्ड करायचं आहे. तुम्ही सुरुवातीला 1 to 5 1 to 10 पर्यंत काउंटिंग करून वाढवत जायचं आहे. त्यानंतर आपण या हाताला पुढे घेऊन एल्बो टच करायचा आहे. जो पाय घेतला होता तो पाय आपल्या हाताच्या एल्बोला टच करण्याचा प्रयत्न करून होल्ड करायचा आहे. आता यानंतर आपण करणार आहोत पुन्हा होल्ड वरती. पुन्हा आपण एल्बो टच करणार आहोत आणि अप अँड डाऊन करणार आहोत. अप अँड डाऊन, अप डाऊन. 1 to 10 काउंटिंग करू शकता तुम्ही. त्यानंतर पुन्हा एल्बो होल्ड करायचा आहे. पुन्हा आपल्याला पाय वरती घेऊन होल्ड करायचा आहे. 1 to 10 काउंटिंग. श्वासाकडे लक्ष राहील आपलं. नॉर्मल ब्रीदिंग राहील. त्यानंतर पुन्हा पर्वतासनामध्ये स्ट्रेच करून होल्ड करायचं आहे. साष्टांगासन आणि परत भुजंगासन. रिलॅक्स. पुन्हा आपल्याला भुजंगासन करायचं आहे. पुन्हा आपल्याला पर्वतासन स्ट्रेच करायचं आहे. दोन्ही पाय पुन्हा आपल्याला पाठीमागे टच करायचं आहे आणि स्ट्रेच करायचं आहे. पर्वतासनामध्ये होल्ड करायचं आहे. 1 to 10 किंवा 1 to 20 पर्यंत काउंटिंग न्यायची आहे पुढे. त्यानंतर आपल्याला उजवा पाय वरती घेऊन होल्ड करायचा आहे. पहिला आपण डावा घेतला होता, आता आपण उजवा पाय वरती घेऊन होल्ड करायचा आहे. पुन्हा आपल्याला एल्बो टच करायचा आहे. जो पाय आहे त्या दिशेच्या हाताला आपल्याला एल्बो टच करायचा आहे. पुन्हा आपल्याला पाय वरती करून होल्ड करायचा आहे. डोकं जमिनीला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा आपण एल्बो टच करणार आहोत. होल्ड करायचा आहे. त्यानंतर अप वरती होल्ड. पुन्हा 1 to 10 काउंटिंग. त्यानंतर पुन्हा अप अँड डाऊन एल्बो टच. अप डाऊन एल्बो टच. अप. 1 to 10 काउंटिंग सुरुवातीला करायची आहे. नंतर जसे हे वाढवत घेऊन जायचं आहे आपल्याला काउंटिंग. त्यानंतर पुन्हा एल्बो टच. अप. पुन्हा आपल्याला पर्वतासनमध्ये यायचं आहे. दोन्ही पाय पाठीमागे जमिनीला टच. जितकं स्ट्रेच करता येईल तितकं स्ट्रेच करायचं आहे. 1 to 10 काउंटिंग. त्यानंतर साष्टांगासन, भुजंगासन,
होल्ड करायचा आहे, एल्बो पार्टी, श्वासांकडे लक्ष राहील, रिलॅक्स. आता आपल्याला सुखासनात बसायचं आहे आणि या पद्धतीने हात खाली टच करून दुसरा हात आपल्याला कानाच्या दिशेने होल्ड करायचा आहे. या पद्धतीने होल्ड करायचं आहे. 1 to 10 काउंटिंग. श्वासांकडे लक्ष. त्यानंतर लॉक करायचं आहे. दोन्ही हात एकमेकांना लॉक करायचा आहे आणि वरती बघून होल्ड करायचं आहे. स्ट्रेच करायचं आहे पूर्ण बॉडीला. रिलॅक्स. परत आपल्या दुसऱ्या बाजूला त्याच पद्धतीने हात जमिनीला खाली ठेवून दुसरा हात आपल्याला कानाच्या वरून होल्ड करायचा आहे, वरती बघायचा आहे. त्यानंतर पुन्हा लॉक करायचं आहे हातांना दोन्ही. होल्ड. त्यानंतर सुखासनामध्ये आपल्याला पाठीमागे असं वळून होल्ड करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडनी होल्ड. यानंतर उजवा पाय आपण हातामध्ये या पद्धतीने घेऊन, जसं झुला टाईप असतो त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. 1 to 10 काउंटिंग किंवा 1 to 20. त्यानंतर दुसरा पाय पुन्हा. हे आसन सायटिका, ज्यांना सायटिकाचा त्रास आहे त्या लोकांसाठी हे आसन खूप उपयुक्त आहे. त्यानंतर दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं आहे आणि आता चक्की संचालन. जितकं आपल्याला खाली जाता येईल तितकं खाली जायचा प्रयत्न करायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला गोलाकार पद्धतीने करायचं आहे. 1 to 10 काउंटिंग. श्वासांकडे लक्ष. श्वास घ्यायचा आहे, खाली जाताना श्वास हळूहळू सोडायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला रिव्हर्समध्ये करायचं आहे, अँटी क्लॉकवाईज. श्वासांकडे लक्ष राहील आपलं. त्यानंतर दोन्ही हात वरती घेऊन श्वास घ्यायचा आहे आणि खाली डोकं जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. होल्ड करायचं आहे आसनाला. रिलॅक्स. यानंतर आपण करणार आहोत मलासन. दोन्ही पाय जे टाच आहेत ते बाजूला ठेवून हात छातीच्या दिशेने नमस्कारमध्ये घेऊन त्यानंतर डावा हात खाली व उजवा हात वरती करून होल्ड करायचा आहे व पुन्हा उजवा हात खाली घेऊन आपल्याला डावा हात वर करून होल्ड करायचा आहे 1-1 मिनटं प्रत्येक आसन. त्यानंतर पुन्हा एकदा आपण मलासनामध्ये बसणार आहोत. होल्ड करायचं आहे. त्यानंतर गुडघा जमिनीला टेकून या पद्धतीने आपल्याला होल्ड करायचं आहे. 1 to 10 काउंटिंग. पुन्हा आपल्याला मलासनामध्ये, या मलासनामुळे पचनक्रिया सुधारते. त्यानंतर पाठीवरती झोपून आपल्याला डावा पाय गोलाकार पद्धतीने या पद्धतीने फिरवायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला रिव्हर्समध्ये करायचं आहे. आता आपल्याला पुढील उजवा पाय आपल्याला घ्यायचा आहे गोलाकार पद्धतीने व पुन्हा आपल्याला रिव्हर्समध्ये दोन्ही पाय एकत्र घेऊन या पद्धतीने करायचं आहे व पुन्हा रिव्हर्समध्ये आपल्याला दोन्ही पाय अँटी क्लॉकवाईज करायचे आहेत. त्यानंतर सायकलिंग. गुडघे सरळ राहतील आपले. पुन्हा रिव्हर्समध्ये. त्यानंतर 90 डिग्रीवरती पाय ठेवून आपल्याला या पद्धतीने क्रंचेस करायचे आहेत. 1 to 10 काउंटिंग.
त्यानंतर होल्ड करायचं आहे व पुन्हा आपल्याला गुडघे फोल्ड करून या पद्धतीने क्रंचेस करायचे आहेत. रिलॅक्स. यानंतर आपण शवासन घेणार आहोत. दोन्ही पाय मोकळे करायचे आहेत. हात बाजूला सोडून द्यायचा आहे आणि मान आपण डाव्या बाजूला ठेवून रिलॅक्स शवासन करायचं आहे 2 मिनटं तरी. त्यानंतर क्लॅप करून पूर्ण हात एकमेकांना घासून डोळ्यांवरती हलकंसं ठेवायचं आहे आणि उठण्याच्या अगोदर डाव्या साईडला होल्ड करून आपल्याला नंतर उठायचं आहे. आता आपण प्राणायाम करणार आहोत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ सोडायचा आहे. या पद्धतीने सुरुवातीला 10, 20, 30, 40, 50 असा सेट मारत जायचा आहे. त्यानंतर पुढे समोर दीर्घ श्वास घ्यायचा आहे, पुन्हा सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, पुन्हा सोडायचा आहे. सेम सेट तशीच मारायची आहेत. सुरुवातीला 10, 20, 30, 40, 50 अशी वाढवून द्यायचे आहेत. त्यानंतर भस्त्रिका दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडायचा आहे. यानंतर आपण करणार आहोत कपालभाती. कपालभाती करताना ज्या वेळेला आपण श्वास सोडू त्याच वेळेला पोटामध्ये घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला श्वास घ्यायचा नाही आहे. प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला 10 ते 20चा सेट मारायचा. त्यानंतर हे सेट वाढवत जायचे आहेत. पाठ सरळ राहील. त्यानंतर आपण करणार आहोत अनुलोम विलोम. अनुलोम विलोम करताना उजव्या बाजूचा जो अंगठा आहे तो नाकपुडीवरती राहील व अनामिकेने आपण दुसऱ्या नाकपुडीने श्वास घेणार आहोत व पुन्हा अनामिकेने नाकपुडी बंद करून अंगठ्याच्या नाकपुडीने आपण श्वास घेणार आहोत व दुसरा हात डावा आपला बेबीच्या या साईडने मुद्रेत राहील. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पुन्हा दुसऱ्या नाकपुडीने पूरक रेचक श्वास सोडून परत पुन्हा त्याच नाकपुडीने पूरक श्वास घ्यायचा आहे. हे आपल्याला 5 ते 15 मिनटं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अनुलोम विलोम. श्वासांकडे लक्ष राहील आपलं. पाठ सरळ ठेवायचे आहे. अनुलोम विलोम जितका आपण करू तितका आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे. आपले मन शांत राहतं, एकाग्रता वाढते. बीपीचा ज्यांना त्रास आहे त्याच्यासाठी उपयुक्त आहे. यानंतर आपण करणार आहोत भ्रामरी. भ्रामरी करताना दोन्ही अंगठी कानपुड्याने बंद करायचे आहेत. त्यानंतर जीभ कुठेही टाळाला वगैरे न लावता मधोमध ठेवायचे आहे आणि मचा उच्चार करून आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि मचा उच्चार करून आपला श्वास सोडायचा आहे. आता यापुढे ओंकार उच्चारण. ओंकार उच्चारण करताना अचा उच्चार मग नंतर ओमचा उच्चार करायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. रिलॅक्स व्हायचं आहे. आता यानंतर आपण प्रार्थना घेणार आहोत. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम.
यानंतर हात आपल्याला एकमेकांवरती रफ करायचे आहेत. डोळ्याला हलकंसं टॅप करायचं आहे. कंप्लीट नमस्ते. आता यानंतर आपण बटरफ्लाय करणार आहोत. जितकं जोराने आपल्याला टॅप करता येईल तितकं जोराने आपल्याला टॅप करायचं आहे. पाठ सरळ राहील आपली. आता यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार श्वास सोडत आपल्याला खाली टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. चीन रिलॅक्स व्हायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला जितकं टॅप करता येईल तितकं जोराने टॅप करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पुन्हा हळूवार श्वास सोडत खाली चिन टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. रिलॅक्स. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा.